कारण तिकडे काही इंटरेस्टिंग लढती आहेत आणि तिकडे नेमकं काय इक्वेशन समोर येणार, कारण जसं आपण मगाशी बोललो लोकसभेमध्ये वेगळी गणितं दिसली होती मराठवाड्यामध्ये. कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत. कृष्णा, मराठवाड्यातले चित्र काय? नाही, मराठवाडा गतनिवडणुकीमध्ये भाजपाचा बालेकिल्ला होता. 16 जागा या ठिकाणी आलेल्या होत्या. सुरुवातीला थोडंसं तुला इथलं स्ट्रॉंग रूम दाखवतो जे ओपन करण्यात आलेलं आहे आणि मराठवाड्यातल्या 46 मतदारसंघातले स्ट्रॉंग रूम या ठिकाणी ओपन केले गेलेले आहेत आणि इथे अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते. रावसाहेब दानवे यांची कन्या असेल, मुलगा असेल, धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला आहे. भोकरमध्ये अशोक चव्हाण यांनी आपल्या मुलीला या ठिकाणी उभं केलेलं आहे. नवरा बायकोंची लढत या मराठवाड्यामध्ये आहे. शिवाय इतर ज्या लढती आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 8 जागा होत्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला, 12 जागा शिवसेना होत्या, त्यातले 9 जण या ठिकाणी सोडून गेले. उद्धव ठाकरेंसोबत केवळ 3 जण राहिले. अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई झालेली होती. त्यामुळे तिथे कोण या ठिकाणी बाजी मारणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र मराठवाड्यातल्या 46 जागा निश्चित अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जरांगे फॅक्टरचं नेमकं काय होतंय, लोकसभेत जो पाहायला मिळाला तो विधानसभेमध्ये पाहायला मिळणार का, यासह अन्य प्रश्नाची उत्तरं आपल्याला खरं पुढच्या तासाभरात त्यामुळे कृष्णा कल यायला लागतील आणि आम्ही तुझ्याकडनं अपडेट घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या अपडेट बद्दल. तेव्हा मराठवाड्यामध्ये देखील एक्साइटमेंट आहे. नेमकं कोण बाजी मारतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मराठवाडा इंटरेस्टिंग आहे. आपण विदर्भ आणि मराठवाड्याची चर्चा केली. आपण एक छोटीशी कमेंट घेऊया. विदर्भ आणि मराठवाड्याची समीकरणं अत्यंत महत्त्वाची आहेत या निवडणुकीमध्ये. काय वाटतं, काय होईल तिथे? विदर्भ आणि मराठवाडा जर आपण बघितला तर तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, विशेषतः विदर्भामध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि मराठवाडा असेल, इतर पश्चिम महाराष्ट्र असेल, हा आम्हाला महाविकास आघाडीला अतिशय पूरक आणि अतिशय चांगला असं आम्हाला त्या ठिकाणी वातावरण आहे. आणि निश्चितपणे विदर्भ आणि मराठवाडा यांच्या जोरावरच आम्ही 180 क्रॉस करणार, हे मी मगाशी पण सांगितलं आणि आत्ताही सांगतोय ते या 2 विभागाच्या जोरावर मी सांगतोय. निश्चितपणे महायुतीपेक्षा महाविकास आघाडीच्या जागा विदर्भातनं आणि मराठवाड्यातनं जास्त प्रमाणात येतील आमच्या. बरोबर आहे. महायुती असेल किंवा आघाडी असेल, विश्वास व्यक्त केला जातोय. पण अवघे काही मिनिटं शिल्लक आहेत. 7:30 वाजता मतपेट्या उघडतील आणि त्यानंतर पहिले कल हाती यायला सुरुवात होईल. चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात होईल. अश्विनी, खरं आणि त्याच्यामुळे पुढच्या अर्ध्या ते 1 तासात साधारण चित्र आपल्याला वेगाने बदलताना बघायला मिळेल. म्हणजे आकडेवारी समोर येतील. आपण